श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 18 जानेवारी म्हणजेच रविवारी आहे पौष अमावास्या. या अमावास्येला मौनी अमावास्या असे देखील म्हटले जाते. या दिवशी सूर्य आणि चंद्र दोन्ही मकर राशीत असतात. त्यामुळे या दिवशी स्नान, दान, जप, तप आणि पितरांचे तर्पण करणे खूप शुभ मानले जाते. मौनी अमावास्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे विशेष महत्त्वाचे. यामुळे पुण्य मिळते आणि आयुष्यात सुख समृद्धी येते. मौनी अमावास्येच्या दिवशी गंगाजल अमृतासारखे होते असे मानले जाते. या दिवशी गंगेत स्नान केल्याने अक्षय फळ मिळते. मौनी म्हणजे मौन धारण करणारा. धार्मिक मान्यतानुसार या दिवशी मौन पाळून स्नान, जप, ध्यान आणि दान केल्याने मन शुद्ध होते आणि आध्यात्मिक शांती मिळते. मौनी अमावास्येला भगवान विष्णू आणि शिवपूजन केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते असे धर्मग्रंथात सांगितले आहे. या दिवशी गरजू लोकांना अन्न, वस्त्र, धान्य आणि धन दान केल्याने लक्ष्मी कृपा होते असे म्हटले जाते. मौनी अमावास्येच्या दिवशी पूर्वजांचे पिंडदान, श्राद्ध आणि तर्पण करावे. असे केल्याने पितृदोषापासून सुटका होते. अमावास्येच्या दिवशी पिंडदान, श्राद्ध आणि तर्पण करून पितृ प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. असे मानले जाते की अमावास्या हा दिवस आहे जेव्हा पूर्वज आपल्या वंशजांना भेटण्यासाठी पृथ्वीवर येतात. अशा स्थितीत या दिवशी उपवास केला पाहिजे. तसेच आपल्या पूर्वजांच्या नावाने दान, धर्म आणि अन्नदान केले पाहिजे. असं केल्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात. तसेच अमावास्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करणे आणि संध्याकाळी दिवा लावल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते. या दिवशी सूर्य आणि चंद्राचा संयोग खूप फायदेशीर मानला जातो. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग देखील तयार होत आहे. मौन व्रत आणि ध्यान केल्याने आत्म्यांना शांती मिळते. या दिवशी स्नान, दान आणि पूजा करण्याबरोबरच पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच मौनी अमावास्येच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू. ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण दोष, अडचणी, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचा पितृदोष नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ती कोणती वस्तू टाकायची, कोणत्या वेळेत टाकायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. मौनी अमावास्येच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि ब्रह्ममुहूर्त हा सकाळी 4:43 पासून ते सकाळी 5:23 असणार आहे. शास्त्रानुसार ब्रह्ममुहूर्तावर आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंत पटीने पुण्यफळे प्राप्त होत असतं. म्हणून आपल्याला याच वेळेमध्ये स्नानही करायची आहे. मौनी अमावास्येला पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. यामुळे पुण्य लाभतं आणि जीवनात आनंद आणि समृद्धी येते. जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा आणि आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचे. हे दान केल्यामुळे आपले पितृ आपल्याला प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत. त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोषापासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं. म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्या आणि आपल्याला स्नानही करायची आहे. ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होणारच आहे, पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. म्हणूनच आपल्याला मौनी अमावास्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं. अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी, विष्णू, माता लक्ष्मी तसेच महादेवांचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवातही करायची आहे. आता आंघोळी करता तुम्ही थंड किंवा गरम पाणी घेऊ शकतात. या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचे ते म्हणजे गंगाजल. गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होणारच आहे, पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. दुसरी वस्तू जी आपल्याला आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये प्रत्येकाने टाकायची ते म्हणजे काळे तीळ. तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती. तसेच काळे तीळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहे आणि जेव्हा पण आपण काळे तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा
दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते, कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं. तीळ टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला निरोगी कायाही प्राप्त होत असते. त्याचबरोबर आपल्याला चिमूटभर हळदसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची. हळद टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झालं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते, पण जीवनामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्याला अपयशाचा सामना हा करावा लागत नाही. त्याचबरोबर आपल्याला 1 चमचाभर गाईचं कच्चं दूधसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे. दूध टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान होतो. चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि जर आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान झाला तर त्यामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रासापासून मुक्तताही मिळत असते. तसेच आपल्याला चिमूटभर खडे मीठसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे. मीठ टाकून स्नान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजरबाजा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. तर या सर्व वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आणि आपल्याला स्नानही करायची आहे. पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात, त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभ फळ प्राप्त होत नाही. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम 1 मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं, 1 मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायची आहे. ही स्नान करताना आपल्याला या एका प्रभावी मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे. गंगे च यमुने चौ गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन स्निधी कुरु. या मंत्राचा अर्थ असा होतो, गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी या सर्व पवित्र नद्यांचं जल या पाण्यामध्ये समाविष्ट झालेलं आहे आणि या पवित्र पाण्याने मी स्नानही करत आहे. किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जपसुद्धा करू शकतात. जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो, त्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होतं. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार, पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.